गुड मॉर्निंग सगळ्यांना. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता बोलायचं कसं तर कमेंट करून बोलायचं. गोड गोड अशा कमेंट करा. तर आज जेवणासाठी बनणार होती पुरणपोळी. आता वर्षाचा पहिला सण आहे म्हटल्यावर पुरण तर बनणारच होतं. त्यासोबतच कटाची आमटी, वरण भात, भजी, पापड, कुरडई, कोशिंबीर, चटणी हे सगळं बनणार होतं. तर सगळ्यात आधी सकाळी पटपट असा स्वयंपाक आवरून घेऊन मग आम्हाला ववसायला, म्हणजे कोणी वाण द्यायला म्हणतं किंवा कोणी ओवसा म्हणतं, असे वेगवेगळे नाव आहेत. तर आमच्याकडे ववसा म्हणतात. तर सगळ्या अशा मस्त पोळ्या करून घेतल्या, सोबतच आमटी वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी मस्त अशी रेडी झाले. तर आज मी ही साडी घातली होती. तर माझा लुक कसा वाटतं हे कमेंट करून एकदा नक्की सांगा. खूप गडबडीत असं आवरलं. त्यानंतर देवाला ओवसून घेतलं. तर पूजा झाल्यानंतर बघा किती मस्त देवघर दिसतंय. त्यानंतर मग तुळशीला देखील ववसून घेतलं आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. तर मंदिरात हे खूप मोठी लाईन होती, तुम्हाला दाखवते. खूप गर्दी झालेली. गर्दीतून कशी वाट काढत देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सगळे सुवासिनींनी एकमेकाला ओवसलं. तर इथे मी माझ्या मैत्रिणीसोबत ओवसण्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर आमच्याकडे ही पद्धत आहे. तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल तर ती देखील मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला देखील माहिती मिळेल. मग ववसा वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर इथे बघा शोरोने मस्त अशी नऊवारी घातली होती. सोबत राघवने देखील कुर्ता घातला होता. दोघे खूप क्यूट दिसत होते. गर्दी असल्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला, त्यामुळे राघव असा कंटाळवाणा झालेला, त्याचा चेहरा अगदी पडला होता. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. घरी आल्यावर आमचं असं झालंय. बाय कर, मग बाय कर. बाय. माझी तर रस्त्यानेच नथ पडून गेली. चलो बाय.